जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जीके करेक्शन इन मराठी। तर मित्रांनो, आपण आपला आजचा व्हिडिओ फक्त सिंगल एका फोटो यूज करून आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम छान आणि भारी झालेले। तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्टेटस प्रोमध्ये बघितला असेल सुरुवातीला, तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर आणि खूपच भारी झालेला आहे मित्रांनो। तर तुम्हाला नक्कीच आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ आपण मुलं आणि मुली दोघांसाठी बनवलेला आहे मित्रांनो। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करून टाका। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका मित्रांनो। आणि आजच्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करून टाकायचे आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले, तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेटून जाणार। त्यासाठी गुगलवरती जायचे, तिथं सर्च करायचे www.gkcorrection.in सर्च करायचे। एक नंबरवरती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर लागणार। तिथून मित्रांनो तुम्ही आपला आजच्या व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा जीप फाईलला ओपन करता येत नसेल, तर त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्यायचे। तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली दिलेली आहे मित्रांनो। तिथून मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला आजचे व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता। तिथे मी तुमचे सर्वांचे रिप्लाय देतच असतो। आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल दिलं जातं। आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, तर असं नवीन यूट्यूबचे व्हिडिओ बघणे आणि शिकण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जी काय बाजूला बेल आयकॉन दिलेली असते तिला पण ऑलवरती सेट करून टाका, कारण की मी जेव्हा पण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। तर मित्रांनो, चला तर थोड्या विषय न करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ओके, तर मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओला एडिटिंग करण्यासाठी आलेट मोशन ॲपला इथून अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचे। त्यानंतर आता मी तुम्हाला जे काही आपल्या वेबसाईटवरती बेटमार्क आणि शेकेपेकचे लिंक दिलेले असतात, तर ते दोघं लिंक तुम्ही इनपुट करून घ्यायचे तुमच्या आलेट मोशन ॲपमध्ये। त्यानंतर जी काही ऑल मटेरियलची लिंक दिलेली असते त्याच्याने पण जीप फाईल डाउनलोड करून घ्यायचे आणि त्या जीप फाईलला पण एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आत्ता लगेच, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले, तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या जीप फाईलमध्ये भेटेल। म्हणून मित्रांनो, जीप फाईलला डाउनलोड करून त्या जीप फाईलला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बेटमार्क आणि शेकेपेकचे, तर त्यांच्या अशा पद्धतीचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील। त्यांपैकी जो आपला पहिला बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे, तर या बेटमार्क प्रोजेक्टला इथून अशा पद्धतीने ओपन करायचं आहे। तर आता मित्रांनो, आता बेटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर इथं मी तुम्हाला अशा पद्धतीने दोन ग्रुप लावून दिलेले बघू शकता। तर तुम्हाला आधी काय करायचे, आधी इथं तुम्हाला जे काही मोठं प्लसचं बटन दिसत असेल, तर या प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, नंतर इथं तुम्हाला बाजूला कोणत्याही एका फोल्डरचं नाव दिसेल, तर या फोल्डरचं नावावरती क्लिक करायचे। त्यानंतर आता तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील, तर त्या फोल्डरला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे। नंतर आता इथून तुम्हाला तुमचा जो काही तुमचा फोटो घ्यायचा असेल, तर इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा अशा पद्धतीने। नंतर तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी यायचे। नंतर फोटोला या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत आधी ओढून घ्यायचे। त्यानंतर अजून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे। नंतर आता फोटोच्या डाव्या साईडला जे काही तुम्हाला खाली मोकळी जागा दिसत असेल, तर या खाली जागेवरती टच करून ठेवायचे। नंतर या फोटोला हे दोघं ग्रुप खाली ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। नंतर आता या दोघं ग्रुप खाली फोटोला ओढल्यानंतर मित्रांनो, आता इथं जे काही मी तुम्हाला आता दोन ग्रुप लावून दिलेले, तर यांच्यामध्ये जाऊन तुम्हाला फोटो ॲड करायचे ते ब्लॅक फोटोच्या जागेवरती। आता आपण जो काही आता बॅकग्राऊंडला फोटो घेतलेला आहे, तर हाच फोटो तुम्हाला या दोघं ग्रुपमध्ये ॲड करायचा आहे। तर अशा पद्धतीने आता या पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचे, नंतर एडिट ग्रुपमध्ये जायचे, नंतर ब्लॅक फोटोवरती क्लिक करायचे, कलर एल फिलच्या ऑप्शनमध्ये जायचे, फोटोच्या नावावरती क्लिक करायचे। नंतर मित्रांनो, इथून आता तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे, जो तुम्ही आता बॅकग्राऊंडला घेतलेला असेल, तर तो फोटो सिलेक्ट करायचे। नंतर वरती जे काही तुम्हाला प्लसचं बटन दिसत असेल छोटंसं, तर या प्लसच्या बटनवरती क्लिक करून द्यायचे। त्यानंतर इथं आपला फोटो येऊ लागणार। नंतर फोटोवरती क्लिक करून तुम्ही फोटोला इथं अशा पद्धतीने खालीवरती करून ॲडजस्ट करू शकता बरोबर। नंतर अशा पद्धतीने फोटो घेतल्यानंतर पुन्हा बॅक यायचे। अजून आपला जो काही दुसरा ग्रुप आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये जायचे, ब्लॅक फोटोवरती क्लिक करायचे, कलर एल फिलच्या ऑप्शनमध्ये जायचे, फोटोच्या नावावरती क्लिक करायचे। नंतर इथून हा फोटो घ्यायचे, नंतर वरती जे काही प्लसचं बटन दिलेले, तर या प्लसच्या बटनवरती क्लिक करून द्यायचे। त्यानंतर आपला फोटो येऊ लागणार। नंतर अशा पद्धतीने परत या बॅक यायचे। त्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपले जे काही दोघं ग्रुप होते, तर यांच्यामध्ये आपले फोटो लागून गेलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, आता काय करायचे, अजून अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे, नंतर अजून प्लसचं बटनवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे। नंतर आता तुम्ही जे काही जीप फाईल डाउनलोड करून त्या जीप फाईल ओपन केले असेल, त्याच्या नावाचा एक फोल्डर बनलेला असेल, जीके करेक्शन इन मराठी 280 नावाचा,
तर या फोल्डरला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे। नंतर या फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या फोल्डरमध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीने 3 अलग अलग व्हिडिओ बनवून दिलेले बघू शकता अशा पद्धतीने। तर आधी आपला जो काही हा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो, तर हा पहिला व्हिडिओ घ्यायचा इथून अशा पद्धतीने। नंतर मित्रांनो हा व्हिडिओ घेतल्यानंतर आता या व्हिडिओवरती क्लिक करायचे, नंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीच्या ऑप्शनमध्ये जायचे, नंतर लाईटनमध्ये जायचे, नंतर या व्हिडिओला इथून स्क्रीनमध्ये करून द्यायचं आहे। नंतर या व्हिडिओला स्क्रीनमध्ये केल्यानंतर पुन्हा बॅक यायचे, नंतर पुन्हा अजून या व्हिडिओवरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे, नंतर या व्हिडिओला इथं बराबर अशा पद्धतीने आपलं हे जे काही गोल सर्कल असेल मित्रांनो, तर याच्यामध्ये बराबर अशा पद्धतीने लावून घ्यायचे। बघू शकता मी कशा पद्धतीने इथं ॲडजस्ट करून लावलेले। सेम अशाच पद्धतीने तुम्हाला गोल सर्कल प्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ इथं लावायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने। नंतर मित्रांनो हा व्हिडिओ इथं लावल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे, नंतर या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर या व्हिडिओचा पुढचा भागला इथून अशा पद्धतीने कट करून द्यायचा आहे। त्यानंतर अजून पुन्हा आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे, नंतर पुन्हा प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, नंतर इथं जे काय आता मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवून दिलेले ब्रेक फ्रीमध्ये, तर हे व्हिडिओ घेऊन घ्यायचे दुसरं। नंतर आता हे व्हिडिओ घेतल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, नंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीच्या ऑप्शनमध्ये जायचे, लाईटिंगमध्ये जायचे, नंतर याला पण इथून स्क्रीनमध्ये करून द्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे, 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करायचे। आधी या व्हिडिओला इथून अशा पद्धतीने झूम आउट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने 300 पर्यंत झूम आउट करून घ्यायचे, नंतर 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करायचे, नंतर या व्हिडिओला इथून अशा पद्धतीने खाली बराबर ओढून लावून घ्यायचे फोटोच्या खाली अशा पद्धतीने। तर बघू शकता मी कशा पद्धतीने इथं लावलेलं आहे हा व्हिडिओ। सेम अशाच पद्धतीने तुम्हाला इथं हा व्हिडिओ लावायचे, नंतर अजून पुन्हा व्हिडिओच्या शेवटी यायचे, नंतर या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल याला पण इथून अशा पद्धतीने कट करून द्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा अजून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, नंतर इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने एक म्युझिकचं व्हिडिओ बनवून दिलेले ओव्हरले व्हिडिओ अशा पद्धतीने इफेक्टचे, तर हे व्हिडिओ घेऊन घ्यायचे, नंतर याच्यावरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचे, लाईटिंगमध्ये जायचे, नंतर या व्हिडिओला पण इथून स्क्रीनमध्ये करून द्यायचे आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे, नंतर या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल एक्स्ट्रा पार्ट असेल तर याला पण इथून अशा पद्धतीने कट करून द्यायचं आहे। त्यानंतर अजून व्हिडिओचा सुरुवातीला यायचे, नंतर पुन्हा प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, नंतर ही बॉर्डर पिंज घेऊन घ्यायचे, नंतर हे बॉर्डर पिंजला पण इथून अशा पद्धतीने व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपले जेवढेही फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आहे। आता मित्रांनो आता आपण जो काही बॅकग्राऊंडला फोटो लावलेला आहे तर त्याला आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे। तर त्याला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरी लिंक इनपुट केली असेल शेक इफेक्टची, तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्टवरती यायचे, त्यासाठी अशा पद्धतीने बॅक यायचे, नंतर आपल्या शेक इफेक्टच्या प्रोजेक्टला इथून अशा पद्धतीने ओपन करायचे। नंतर या फोटोवरती बघू शकता इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट बनवून लावून दिलेलं आहे। सिंपली या फोटोवरती क्लिक करायचे, नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे, 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे ते पहिला फोटोवरचे। त्यानंतर पुन्हा बॅक यायचे, अजून आपण बनवतोय त्या प्रोजेक्टवरती यायचे, नंतर आता मित्रांनो आता आपण जो काय आता बॅकग्राऊंडला फोटो लावलेला आहे तर याच्यावरती क्लिक करायचे, नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे, 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचे आहे। त्यानंतर बघू शकता मित्रांनो आता आपला जो काही इफेक्ट होता तर तो बरोबर लागून गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपला व्हिडिओ बनून झालेला आहे। आणि मित्रांनो आता मी तुम्हाला इथे जे काही तुम्हाला बेटबँक प्रोजेक्टमध्ये एक गाणं लावून दिलेले, तर याच्या जागेवरती तुम्हाला जर तुमचं आवडतं तुमचं मनपसंतचं जर गाणं घ्यायचं असेल तर तुम्ही ते गाणं पण घेऊ शकता। तर सिंपली काय करायचं मित्रांनो, इथून हा जो काही ऑडिओ सॉन्ग आहे तर याच्यावरती क्लिक करायचे, नंतर वरती तुम्हाला डिलीटचं आयकन दिसत आहे तर त्या आयकनवरती क्लिक करून हा ऑडिओ सॉन्ग डिलीट करून टाकायचे, नंतर सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, नंतर ऑडिओच्या ऑप्शनमध्ये जायचे, नंतर व्ह्यू ऑलमध्ये जायचे, नंतर अल्बम्समध्ये जायचे। नंतर आता मित्रांनो आता तुमचं गाणं ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला सिलेक्ट करून मित्रांनो इथून तुम्हाला जे काही तुमचं गाणं घ्यायचं असेल तर तुम्ही इथून ते गाणं घेऊन घ्यायचं आहे। तुम्हाला जे काही तुमचं मनपसंतचं गाणं घ्यायचं असेल तर इथून तुम्ही तुमचं गाणं मनपसंतचं गाणं घेऊ शकता या व्हिडिओसाठी। ओके, तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता। आता मित्रांनो आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअरचं आयकन दिलेले तर या शेअरच्या आयकनवरती क्लिक करून द्यायचे। त्यानंतर इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एक छोटंसं ॲरो दिलेलं आहे तर या छोट्याशा ॲरोवरती क्लिक करून द्यायचे, नंतर रेझोल्युशनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आता तुम्हाला हा व्हिडिओ ज्याही क्वालिटीमध्ये सेव्ह करायचा असेल तर ते क्वालिटीतून अशा पद्धतीने सिलेक्ट करून द्यायचे आहे। त्यानंतर खाली जी काही तुम्हाला क्वालिटी नावाची रेंज दिसत आहे तर ही जी काही तुमची कमी असेल किंवा जास्त असेल मित्रांनो तर हिला इथून अशा पद्धतीने 5 MBPS पर्यंत ठेवून घ्यायचे। नंतर खाली जे काही तुम्हाला मोठं एक्सपोर्ट नाव दिसत आहे तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे, त्यानंतर तुमचे व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाणार। तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा। तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तर थँक्यू सो मच मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी। असंच नेहमी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि असंच नेहमी मी नवीन एडिटिंगची व्हिडिओ आणत जाईल तुमच्या सर्वांसाठी।
तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा.